आता मला सांगा, तुम्ही पंचायत समितीचे सदस्य होता. हो सभापती पदाची संधी तुमच्याकडे आली होती. बरोबर. कुठं अडलं? आशाताईंबरोबर गेलो असून म्हणून अडला असेल, किंवा शिवाजीदादांना पटलं नसेल, शिवाजीदादांना वाटलं असेल का बा हा आशाताईचा माणूस आहे. मी जरी शिवसेनेत होतो तरी त्यांना वाटलं असेल हा आशाताईचा माणूस आहे, हा काय पुढे आपल्या भविष्यामध्ये कामाला येऊ शकत नाही, असं पण असू शकतं. त्यावेळेला सुद्धा पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडणुका होत्या. दादांच्या विश्वासामध्ये मी गेलो, दादांच्या बरोबर राहिलो, दादांच्या घरीसुद्धा थांबलो. दादांनी सांगितलं थांब, तिथे पण थांबलो. पण शेवट त्यांच्या जे मनात होतं, किंवा तालुका प्रमुख असतील, वरिष्ठ नेते असतील, त्यांच्या जे मनात होतं त्यांनी त्याला सभापती उपसभापती त्यांनी बनवलं. नाही तर आज शिवसेनेचा सभापती म्हणून माझं नाव तिथं वर्णी होतेच. आणि किती नाही म्हटलं तरी ते आरक्षण जे आलं होतं सभापती पदाचं हे तुम्हालाही माहिती आहे. आता ते काय भविष्यात येणार. मी मगाशी तेच म्हटलो, मी एका मिनिटात घेतलेला निर्णय माझा चुकीचा आहे, तो मी मान्य केला ना. कारण की मी आज सभापती झालो असतो, पण आता आयुष्यामध्ये मी कधी सभापती होतोय का ते माझं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही हे मला पण माहिती आहे. एका मिनिटात घेतलेला निर्णय तो माझा चुकलेला आहे. कोल्हेंच्या सोबत असं बिलकुल नाही. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं का बाबा मी निष्ठावंत. मला वाटलं होतं का त्यावेळेला आशाताई एकनिष्ठ शिवसेनेच्या होत्या. त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं का शिवाजीदादा शिवसेनेची एकनिष्ठ होते. आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, पुन्हा वेगळं काहीतरी वाटेल. मी तुम्हाला आजही क्लिअर करतो की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठपणे काम करत आहे. जीवन भाऊ बरोबर आहे, पण मला असं वाटलं कदाचित या लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोण विजय होईल कोण पराभूत होईल आपण काही भविष्यकार नाही. बरोबर. पण नंतर समजा तुम्हाला परत असं वाटलं तर पुन्हा काही निर्णय बदलू शकतो. हे राजकारण आहे वाणीसाहेब. राजकारणामध्ये तुम्हालाही माहिती आहे सगळे लोक शब्द देतात, कोण किती शब्द पाळतं कोण किती पाळत नाही. आणि सर्वसामान्य जनतेच्या खालच्या जी सर्वसामान्य तळागाळातली जी जनता आहे तिच्या कामासाठी, तिच्या असलेल्या अडी अडचणीसाठी आमच्यासारखा असलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता की जो वेळप्रसंगी जो धावून येतो. प्रत्येकाची विचारसरणी ही वेगळी आहे. आम्ही आमच्या असलेल्या परिसरामध्ये जेव्हा काम करतो त्यावेळेला आम्ही फक्त इलेक्शनपुरते पक्ष ठेवतो. इतर वेळेला आम्ही पक्षपात कोणताही नसतो. एकत्रित मित्रत्वाचं नातं एकत्र येतं. पक्ष आज विजू सर जरी आहेत, त्यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल, माझा शिवसेना पक्ष असेल, ते राजकारणापुरतं आम्ही आहे. पण आमचा गावगाड्याची बैठक असेल किंवा आमच्या परिसरामध्ये ज्या वेळेला इलेक्शन असेल त्याच वेळेला आमच्यामध्ये एकमेकांमध्ये आपापसामध्ये निवडणुकीच्या विचारविनिमयाने लढत होते. पण नंतर झाल्यानंतर विकासाच्या कामासाठी म्हणा किंवा एखाद्या अडीअडचणीच्या कामासाठी, आरोग्याच्या कामासाठी आम्ही एकजुटीने एकत्रित येत असतो. हीच फक्त प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी. आत्ताही माझी विचारसरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठपणे मी सांगतो म्हणून माझी नक्कीच असणार आहे आणि ती आहे. आजही विजू सरांचं तुम्ही पाहायला गेलं तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानतात. त्यांची विचारसरणी, त्यांची विचारधारा ही वेगळी असणार आहे, माझी विचारधारा ही वेगळी असणार आहे, तुमची विचारधारा ही वेगळी असणार आहे. त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, त्याला त्याचं मत मांडण्याची पद्धत ही वेगवेगळ्या प्रकारची असणार आहे. तेव्हा मी माझं स्पष्टपणे मत आज तर मी सांगतोय की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी एकनिष्ठपणे आहे. तुम्ही आता विजय कोरड्यांचं नाव घेतलं. पंचायत समितीच्या सभापती होण्याच्या काळामध्ये तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसशी सुद्धा संपर्क वाढला होता. चर्चा अशी व्हायची की जीवन शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार. बरोबर होत होती. आणि मला तर त्या पद्धतीने समजा मी जावं की न जावं, मला माझे मित्रमंडळी जे मित्रमंडळी राष्ट्रवादी पक्षात जे होते किंवा जवळचे मित्र असतील ते मित्र माझ्यावरती फोर्स करत होते ना. कारण की त्यावेळेला वाटत पण होतं ना तशी राष्ट्रवादीकडे मेजॉरिटी होती, एक सीट कमी होतं. मेजॉरिटी असल्यामुळे तिथं मी सभापती पण होऊ शकलो असतो. पण डायरेक्ट येऊन त्यांना पण पक्षामध्ये प्रवेश करून पक्षाला सुद्धा त्यांचं काहीतरी ध्येय धोरणं असतात का लगेच आलाय त्याला लगेच काय दिलं असं पण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे विचारविनिमय करून मी विचार त्या वेळेला केला का नाही आपल्याला हाय त्या ठिकाणी राहायचं. म्हणून मी तुम्हाला तेच बोललो ना, मी आदरणीय शरददादा सोनवणे यांच्याबरोबर शेवटच्या काही क्षणापर्यंत त्या 2019च्या लढतीमध्ये होतो. परंतु ते त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांना आहे त्यांना वाटलं नव्हतं का मी त्यांच्याबरोबर आहे. कारण की मी आहे कुणाचा माणूस, प्रसन्न अण्णांचा, मग मी कसं काय काम करणार ना, असं काही कार्यकर्त्यांना वाटत होतं. म्हणून शेवटचे 2 दिवस तुम्ही पाहिला असेल का 2 दिवसामध्ये काय काय पालट झालं. ती आशाताईंच्या सोबत गेला ही चूक, की शरददादा सोनवणेंच्या सोबत राहिला नाही ही चूक. आता नाण्याला 2 बाजू असतात. त्याच्याबद्दलच ह्या तशा 2 बाजू झाल्या. इकडे गेलो असतं तर यांना किंमत नसती
आज तिकडे गेलोय तर त्यांना किंमत आहे की नाही आहे, किंवा कुणालाही किंमत नसली तर आज जनतेमध्ये माझी प्रचिती काय आहे हे मलाही माहिती आहे. मलाही पण आज लोक म्हणतात का बुवा आशाताईंनी एवढ्या पेट्या दिल्या असतील आणि एवढे पैसे दिले असतील, परंतु माझ्या मनाला मला माहिती आहे का मी कुणाचे पैसे घेतणारा माणूस नाही, कुणापाशी लाचार नाही. माझ्या बुद्धीला जे योग्य वाटते ते मागच्या वेळेला पण तुम्हीच माझी मुलाखत घेतली होती, तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की माऊलींनी मला जी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे मी जे माऊली म्हणजे आळ्याची रेडा समाधी की माऊली खंडागळे? नाही, माऊली म्हणजे आमची रेडा समाधी मंदिर जे माऊलींचं आहे, त्या माऊलींनी जी मला बुद्धी दिली असेल त्या बुद्धीनुसार मी वागलो. आणि आजही मला वाटतंय का मी जे वागलो ते त्या वेळेचं योग्य असेल असं मला तर माझं वैयक्तिक मत म्हणते. शरद सोनवणे यांच्या सोबत जर तुम्ही राहिला असता तर कदाचित तुम्ही सभापती झाले असता? 100% झालो पण असतो, 100% झालो असतो. म्हणजे कशी खात्री कशी? कारण की पक्षाचा त्यावेळेला अजेंडा होता, परंतु पक्षामध्ये ज्या वेळेला दादांच्या बरोबर शिवाजीदादा असतील, शरददादा असतील, हे शिवसेनेचा अजेंडा घेऊन ज्या वेळेला त्यावेळेला होते 2019च्या विधानसभेत, त्यावेळेला शिवसेनेची मेजॉरिटी ही आमच्याकडनं होती. परंतु शिवसेनेची मेजॉरिटी असताना माळवतकरताई असेल, मी असेल, काळू गागरे असतील, किंवा ही 3 मंडळी, आम्ही 3-4 जण आम्ही मंडळी, आमचे गांजाडे साहेब असतील, आम्ही 4 जण, हे आम्ही 4घांनी आशाताईचं काम केलं. त्यावेळेला आम्हाला असं वाटलं होतं की बरं समजा उद्या भविष्यामध्ये आशाताई निवडून आल्या, ह्या सेनेच्या म्हणून निवडून येणार आहेत, कारण की त्यांनी तसे शब्द पण त्या पद्धतीने दिले होते समोर का बुवा मी उद्या जरी अपक्ष म्हणून निवडून आले तरी मी शिवसेनेला पाठिंबा म्हणून देणार आहे. आणि मग त्या अनुषंगाने आम्हाला वाटलं का ताई बुवा समजा उद्या निवडून आल्यानंतर त्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या असलेल्या पंचायत समितीवर फडकेन, ही सगळ्यांची भावना होती, अपेक्षा होती. परंतु तो आता अपेक्षा भंग झाला असं पण म्हणावं लागेल. तुम्ही आता वारंवार उल्लेख करताय की आशाताईंसोबत जाऊन चूक झाली, अपेक्षा भंग झाला. जर आशाताई बुचके जुन्नरच्या आमदार झाल्या असत्या तर तुमचं वक्तव्य असं असतं? आशाताई बुचकेंना जुन्नरचा आमदार करण्यासाठीच आम्ही सगळेजण, मी अजूनही तुम्हाला तेच सांगतो की बुवा आशाताई बुचके यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला होता का बुवा शिवसेनेला त्यावेळेला अशी प्रचिती होती का बुवा ताई म्हणत होत्या मला शेवटची एक संधी देऊन पहा, माझं स्वप्न आहे या तालुक्याचं मला आमदार बनायचं आहे, मी एवढे वर्ष धडपड करते पक्षासाठी, तर बुवा आमच्यासारख्या असलेल्या सर्वसामान्य एक कार्यकर्ता म्हणा, शिवसैनिक म्हणा, तळागाळातील शिवसैनिक म्हणा, यांची पण त्यावेळेला 2019 साली ही भावना होती की ताई या तालुक्याचं सगळ्यांनी स्वप्न साकार केले, एकदा का होईना ताईला संधी द्यावा. वल्लभ शेठ बेनके असतील, आदरणीय शरददादा सोनवणे असतील, ह्या सगळ्या मंडळींची स्वप्न पूर्ण झालीत बाळासाहेब दांगटांनंतर. आता ताईंना एक संधी देऊन पाहायला काय हरकत नाही. म्हणूनच सगळ्यांनी एक विचारविनिमय घेऊन अपक्ष जरी होत्या तरी सगळ्यांनी एकत्रित साथ देऊन 50,000चं लीड दिलं, हे काय कमी नाही असं मला वाटतं वैयक्तिक. शिवसेना पक्ष कट्टर हिंदुत्ववादी, भारतीय जनता पक्ष कट्टर हिंदुत्ववादी, ह्या 2 पक्षाची युती गेली अनेक वर्षांची. मध्यंतरी पवारसाहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल होते, हे 2 पक्ष एकत्र येऊ नयेत याबाबतचं मी योग्य प्रकारे नियोजन केलं. पवारसाहेबांचं हे कथित वक्तव्य खरं खोटं माहीत नाही, त्या संदर्भात तुमच्या आळ्याचे काही तरुण स्वतःला निष्ठावंत म्हणतात आणि पवारसाहेबांच्या या कृतीचा अप्रत्यक्षपणे निषेध करतायत. त्यांची विचार करण्याची पद्धत, माझी विचार करण्याची पद्धत, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाचे विचार तर्कवितर्क लावण्याची ही पद्धती वेगळ्या आहेत. आता पवारसाहेब म्हटले हे राजकारण आहे. जुन्या काळी ज्या वेळेला जुनी लोक गाव बैठकीत गावगाड्यात बसतात तेव्हा ज्या वेळेला विचार विनिमय होतो त्यावेळेला आम्ही पण त्यांच्या चर्चा ऐकतो. मग यशवंतराव चव्हाण असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, रामकृष्ण मोरे वगैरे, ही जी जुनी मंडळी त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं त्या अशा पद्धतीचं राजकारण आज तागायतपणे आम्ही या महाराष्ट्रात नव्हे तर या भारताच्या जनतेने सुद्धा पाहिलेलं दिसत नाही. आजही तुम्ही पहा, तोडा फोडा आणि राज्य करा ही खरं तर भूमिका आज आम्हाला पाहायला भेटते. आम्हाला मस्त वाटत होतं हिंदुत्व, पण आज कोणताच पक्ष हा हिंदुत्ववादी तुम्हालाही नाही दिसत, ना मलाही दिसत, ना अजूनही कुणाला दिसत आहे. हिंदुत्व म्हणजे काय का बुवा आपल्या माणसांना कुठेतरी जे मुंबईमध्ये मराठी माणसांवरती जो अन्याय होत होता तो लढा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळामध्ये उभा केलेला होता. अजूनही त्याच पक्षाला त्याच पद्धतीने असलेला मराठी माणूस हा मुंबईमध्ये आम्हाला शिवसेनाच पाहिजे
ह्याच त्याच विचारांचा आहे. ते फक्त ग्रामीण भागात नंतर रुजवलं गेलं हळूहळूपणे. ग्रामीण भागातलं दिवसेंदिवस वाढलेली प्रचिती, जशी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेची प्रचिती होती, तसतशी दिवसामागे दिवस ही ग्रामीण भागामध्ये वाढू लागली. त्या अनुषंगाने मुंबईमधला वाघ म्हटलं तर बाळासाहेबांना मानलं जायचं, ग्रामीण भागातला वाघ म्हटलं तर आदरणीय पवार साहेबांना मानलं जायचं. ही ती जुन्या काळातली असलेली त्यांची मग मित्रत्वाचं नातं असेल. राजकारणामध्ये कोण कुणाचं शत्रू नसतं, कोण कुणाचं मित्र नसतं, परंतु हे त्या दोघांच्या माध्यमातून पाहायला भेटलं. त्यांना असं वाटत असेल का उद्या भविष्यामध्ये BJP आणि शिवसेना एकत्र आली तर आपला पक्ष संपू शकतो, म्हणून त्यांनी ती रणनीती वापरली असेल पवार साहेबांनी. पण आज अशी परिस्थिती झाली का पुन्हा एकदा त्या रणनीती उलट्या होतात. या कुणाचे दिवस थांबून राहत नाही वाणीसाहेब. तुम्ही पाहताय का बुवा आज BJPला जर वाटतंय का आम्ही 400 पार करणार आहोत, मग 400 पार आम्ही जर करणार आहोत तर मग आज आम्हाला काय अशी आवश्यकता वाटली का तोडाफोडा शिंदे साहेबांना आमच्याकडे घ्या, असं का वाटलं त्यांना का बुवा अजितदादाचा राष्ट्रवादी पक्ष फोडाना आम्हाला घ्या. कुठंतरी त्यांना आपल्यामध्ये आज वाटतंय त्यांची कुठेतरी प्रचिती दिवसामागे दिवस कमी कमी होत चालली आहे. ते पण मोदी साहेब, शहा साहेब हे पण वरचे वरिष्ठ नेते आहेत. आज राजकीय डावपेच असू शकतो, राजकीय डावपेच पण असू शकतो. तर चूक काय डावपेच तुम्ही म्हणता, पण मग असं का नाही वाटू शकत साहेब का बुवा त्यांना असं का वाटत नाही का बुवा आज आमचं कुठेतरी पाठदग कमी पडायला लागले असं त्यांना वाटतंय, म्हणून ते आज इतर पक्षांना आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. आज मनसेसारखा पक्ष आज त्यांचा पाठिंबा तुम्हाला घ्यावा लागतोय. तुम्हाला 400 पार करायचे, मग 400 पार कसे होणार तुमचे? जीवन भाऊ, कुठलाही राजकीय पक्ष बेरजेचं राजकारण करतो. समोरच्या पक्षांना फोडायचे डावपेच करणार, इतरांना चूस करण्याचा प्रयत्न करणार, त्यात चुकीचं काय? 100% चूज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु हे होत असताना जी लोकशाही आहे ती लोकशाही जिवंत ठेवून असलेल्या सर्वसामान्यांचा आवाज न दाबता, खरं तर तुम्ही लोकशाहीमध्ये ज्या वेळेला वावरता ती राजेशाही नको व्हायला, अशी असलेल्या सर्वसामान्य असलेल्या जनतेची खरं तर वाक्यता आज आम्ही ज्या वेळेस समाजामध्ये फिरतो वावरतो, हे कुठंतरी दडपशाहीचं राजकारण चालू आहे का काय असं दिसतं. नाही तर मग हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मग सगळेच जण निवडणूक लढतायत. निवडणूक हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन का नाही कोणाला लढावं अशी वाटत? प्रत्येकाला वाटतं का बुवा एखादा मुद्दा घेऊन कुठेतरी पुढे चाललं नंतर आपलं पण हे होऊ शकतं. तुम्हाला माहिती आहे का ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी BJPला हातामध्ये हात दिला, जे कसं एखाद्या भावाने एखाद्या भावाच्या हातामध्ये हात दिला तर लहानाचं मोठं ज्या वेळेला जो करतो चुकतो, मी मागच्या वेळेला पण म्हटलो होतो, जो चुकतो ना तो माणूस नाही. आणि 100% कोण असलेल्या राजकारणामध्ये 100% सर्व गुण संपन्न कोणताही नेता नाही का बुवा मी इथे ज्या शब्द दिलेत किंवा कमिटमेंट केल्यात या जुन्नर तालुक्याचा विकास मी 100% विकास मी करीन असा म्हणणारा कोणताही आमदार आजपर्यंत झालेला नाही. त्याचा समजा कोणतं असलेल्या जुन्नर तालुक्याचं त्यांनी व्हिजन ठेवलं असेल समोर, त्या 100% तो काय कामं तो स्वतः पूर्ण करू शकत नाही. 60% कामं पूर्ण होतील, 70% कामं पूर्ण होतील. आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जात नाही. ही लोकशाहीची निवडणूक आहे. जर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली असती तर जुन्नर तालुक्याचा विकास आदरणीय शरददादा सोनवणे यांनी 2223 कोटी रुपये या जुन्नर तालुक्यासाठी आणले होते, परंतु तो विकासाच्या मुद्द्यावर हे राजकारण मुळात इलेक्शन जातच नाही. त्यावेळेला तुमची एकनिष्ठा पाहिली जाते. आज समजा कोणता पक्ष अडचणीत आहे, कशा पद्धतीने अडचणीत आहे, एखाद्या अडचणीत असलेल्या माणसाला आजही का होईना एखादा समजा रस्त्याने चाललेला माणूस अडचणीत असला तर त्याला मदत करण्यासाठी बरेचसे हात धावतात. म्हणून आज आम्हाला असं वाटतंय का ही सर्वसामान्य जनता आज कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष किंवा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हा कुठेतरी अडचणीत येतोय. म्हणून ज्या असलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी या असलेल्या नेत्यांनी काहीतरी केलंय आणि ते आज अडचणीत आहेत, म्हणून सगळे असलेले सर्वसामान्य नागरिक आज एकवटलेले कुठेतरी दिसताना आज आम्हाला या परिसरामध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये दिसतंय. आणि याचाच फायदा या दोन्ही पक्षांना भविष्य काळामध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल हा नक्की तुम्हाला पाहायला भेटेल अशी माझी तरी स्वतःची खात्री आहे. म्हणजे शेतकरी सर्वसामान्य माणूस आज अडचणीमध्ये आहे म्हणून ही महाविकास आघाडी तयार झाली असं म्हणायचं? 100% अडचणीत आहे साहेब. 7 ते 9 महिने कांद्यासारख्या असलेला एक जे पीक आहे त्याच्यावरचा एक्सपोर्ट तुम्ही चालू करू शकत नाही. आज तुम्ही पाहायला गेलं
तर मागच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारीचं जे शेतकऱ्यांचं असलेलं कांद्यावरचं अनुदान आहे त्याचा फक्त 1% तुम्ही कुठेतरी इलेक्शन तोंडावर आलं का फक्त तो कुठेतरी शेतकऱ्याच्या तोंडालाचं पाणी पुसायचं काम असं प्रत्येक जण जर करत असेल तर त्या शेतकऱ्याच्या जीवावरती राजकारण करून उपयोग काय? जगाचा पोशिंदा एकीकडे म्हणताय आणि त्याच जगाच्या पोशिंद्याच्या डोळ्यामध्ये आज पाणी आले तर त्याचे आसू पुसायला कोण नाही वाहिली राहिलेला. आज तुम्ही पाहताय का गेले 7 महिने झाले कांद्यावरची एक्सपोर्ट हा बंद आहे, एक्सपोर्ट चालू नाही, निर्यात बंदी आहे. निर्यात जर चालू असती शेतकऱ्याचे 2 पैसे बनले असते तर आज आमच्या परिसरामध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे, मी एक व्यापारी आहे, मी स्वतः एक प्रथम शेतकरी आहे, मी माझ्यापाशी पाहतो का 1 एकर कांद्याच्या शेतामध्ये 250 ते 350 कांद्याची गोणी निघतात. आज जर माझ्या कांद्याचे 1,00,000-1.5 लाख रुपये झाले तर त्याच्या मागचा असलेला खर्च तो वजा करून राहिलेला पैसा हा जो माझा उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर मला 1 वर्ष काढावं लागतं. परंतु ज्या वेळेला व्यापार म्हणून मी एकीकडे पाहायला जातो तर त्या व्यापारामध्ये पुढे जर एक्सपोर्ट माल झाला किंवा पुढे मागणी जर असली तर आम्ही उत्साहाने ते कांदे विकले. एखाद्या शेतकऱ्याचे कांदे आमच्याकडे विकायला येतात शेतकऱ्याचे, त्यावेळेला आम्ही उत्साहाने ते कांदे विकतो आणि पुढे एक्सपोर्टवाल्यांना देतो किंवा चांगल्या पार्टीला देतो. आजची परिस्थिती अशी आहे का तो कांद्याचा माल द्यायचा कुणाला? कारण की त्या शेतकऱ्यावरती किती अवलंबून असतात पहा. मार्केट कमिटी अवलंबून असते, हमाल अवलंबून असतात, मापाडी त्यांच्यावरती अवलंबून असतात, आमच्यासारखे आडतदार त्यांच्यावर अवलंबून असतात, व्यापारी त्यांच्यावरती अवलंबून असतात. नवे तर त्या शेतकऱ्याचा जर पैसा झाला तर गोन बारदान तो त्या शेतकऱ्याचं बारदानवाल्याचे पैसे तो देतो, त्या शेतकऱ्याचे पैसे झाले तर तो कांद्याची चाळ बांधतो साठवणुकीसाठी. कांद्याची चाळ बांधत असताना तो पत्र्याच्या स्टीलवाल्याचं दुकानाचं नवे तर खत औषधाचं जे बिल दुकानाची उधारी आहे त्याचं बिल देतो. त्याच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जर विवाह असेल तर त्याच्या लग्न कार्यामध्ये माझ्या मुलीचं लग्न, माझ्या मुलाचं लग्न धामधूममध्ये व्हावं ही खरं तर त्या शेतकऱ्याची भावना असते. आणि अतिशय धामधुमीमध्ये तो त्या मुलांची लग्न किंवा माझ्या मुलीचं लग्न करण्यासाठी कपड्यावाल्याचं दुकान म्हणू नका, सोन्या चांदीचं दुकान म्हणू नका, म्हणजे हे सगळे व्यापार आज तुम्हाला जे पाहायला भेटतात ते एकमेव जगाचा पोशिंदा जो म्हटला जातो तो शेतकरी वर्ग आहे. नवे तर माझ्या शेतकऱ्याचे जर कांद्याचे पैसे झाले तर तुम्ही जुन्नर तालुक्यात पाहिलं असेल का जुन्नर तालुक्यात मागच्या असलेल्या लॉकडाऊनमध्ये कांद्याला जे 200 रुपये 300 रुपये 1000 रुपयावरती कांद्याचे भाव जे गेले होते त्या मध्यंतरीच्या काळात माझ्या शेतकऱ्यांचे जेवढे पैसे झाले आणि जुन्नर तालुक्यात जेवढे पण बंगले झालेत हे फक्त माझ्या शेतकऱ्यांचे बंगले झालेत. तुमच्या असलेल्या सर्वसामान्य शेतकरी ज्या वेळेला पैसा होतो त्यावेळेला बंगला ज्या वेळेला तो बांधतो ना त्याच्या मनातला आनंद, त्याच्या असलेल्या जे स्वप्न आहेत ती नक्कीच ती कुठेतरी पूर्ण होताना त्या कांद्याच्या माध्यमातून दिसतात. आणि आपला हा जुन्नर तालुका नव्हे तर संपूर्ण हा कोल्हापूर ते नाशिक पट्टा हा शेतीप्रधान आहे. या पट्ट्यातला कांदा उत्पादक शेतकरी हा सगळ्यात मोठा आहे. तुम्ही पाहायला गेलं कोल्हापूर पट्टा याला म्हणतात. कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत एकमेव असं कांद्याचं पीक आहे का हे सगळ्यात जास्त भारत देशामध्ये या कोल्हापूर पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त कांदा पीक उत्पादक शेतकरी आहे. आणि हा शेतकरी त्या कांद्यावरती अवलंबून आहे. जर तुम्ही एक्सपोर्ट निर्यात चालू केली असती तर आज या सगळे शेतकऱ्यांचं मतदान हे नक्कीच माझ्या मते 100% BJPच्या बरोबरीने असतं. परंतु आज त्या शेतकऱ्यांचं मतदान हे कुठंच आम्हाला शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता ती दिसत नाही. आजही लोक म्हणतात का कृषी मंत्री या जगाचा कोण आहे, हेच आम्हाला भारत देशाचा कोण आहे हेच आम्हाला अजून माहीत नाही. साहेब 2019ला तुम्ही एकत्र निवडणूक लढलात बघा, आठवतं का? शिवसेना आणि भाजप. नंतर असं काय घडलं का तुम्ही विभक्त झालात? केवळ उद्धव साहेबांना पहिल्यांदा मुख्यमंत्री केलं नाही म्हणून बाजूला व्हायचा प्रयत्न केला. तेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न आठवला नाही. तुम्ही 2.5 वर्ष सत्तेवर होता तेव्हा शेतकऱ्यांच्या कांद्याला आधारभूत किंमत देऊ शकला नाही. मग आता शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन तुम्हाला केवळ मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून शेतकऱ्यांना पुढे करून कुठेतरी स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न करतात, असं वाटत नाही का? त्याला जोडून एक प्रश्न, हा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आम्हाला राहायचं नाही, या राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला सहकार्य केलं नाही. अनेक वेळेला तुमचे सगळे कार्यकर्ते सगळे म्हणायचे, आढळराव सुद्धा म्हणायचे का आम्हाला आमचं जीवन आम्हाला जगू द्या, शांततेने आम्हाला राहू द्या, आमच्या शिवसैनिकांवर अन्याय होतोय. आज तुमची महाआघाडी झाली. साहेब मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर 2019-20चा जर रेशो काढला
तुम्ही कांद्याचं त्यावेळेला बोलताय तर त्यावेळेचे असलेले कांद्याचे बाजारभाव पहा. मी जाणीवपूर्वक आणि एक विश्वासपणे सांगतो की त्यावेळेला 2019-20, 20-21चे कांद्याचे रेट आणि आताचे त्याच्या तुलनेत त्यावेळेचे कांद्याचे वाढलेले रेट तुमच्या आघाडी सरकारमुळे, आमच्या आघाडी सरकारमुळे म्हणता येणार नाही, परंतु त्यावेळेला कांद्याचा काही सहभाग नाही. केंद्र सरकारचा सहभाग आहे. आम्ही त्यावेळेला त्यांच्या बरोबरच होतो ना. त्यावेळेला कांदा निर्यात बंदी ही नव्हती साहेब. तुम्ही त्यावेळेचं 2019 मुद्दा समजून घ्या. महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही म्हणताय कांद्याला बाजारभाव चांगला होता, तेव्हा केंद्र सरकार भाजपचंच होतं, त्यांचा चांगल्याच्यात सहभाग नाही का? चांगल्याच्यात त्यावेळेला सहभाग होता ना. मग आजही मी तुम्हाला तेच सांगतो ना. आज गेले 7 महिने तुम्ही का बरं कांदा निर्यात बंद कशासाठी तुम्हाला करावी लागली? जर बाहेर देशांमध्ये जर कांद्यासाठी मागणी आहे, मग आज अशी काय परिस्थिती ओढवली का तुम्हाला कांदा निर्यात बंदी करावा लागली? तुम्ही मागची 2019ला नव्हती केली, 2019ला केलेली आहे का? कांदा निर्यात बंदी 2019ला आहे का? पहा ना. आज का तुम्हाला असा प्रसंग पडला का बरं तुम्हाला आज कांदा निर्यात बंदी 7 महिने झालं उठवता नाही आली, मागणी असताना सुद्धा? हा प्रश्न तुम्ही कधी तुमच्या घरामध्ये विचारला? आमच्या घरामध्ये असे प्रश्न नक्कीच विचारतो आम्ही की ज्या वेळेला अडचण असते एखाद्या व्यक्तीवरती पर्सनली, ज्या वेळेला अडचण असते त्यावेळेला मी मगाशीच भूमिका मांडली का बा तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणता नेता आहे किंवा कशासाठी आहे, परंतु त्याला धावून जाण्याची भूमिका ही माझी वैयक्तिक स्वतःची तरी आहे. कारण की ज्या वेळेला माझी स्वतःची गाडी बंद पडेल तेव्हा कोणता पैशावाला किंवा काय माझ्या गाडीला धक्का मारायला येणार नाही, परंतु एखादा गरीबातला गरीब किंवा सर्वसामान्य जो रस्त्यावर चालणार आहे तो माझ्या गाडीला धक्का मारू शकतो. त्यामुळे कधीतरी कुणाला तरी अडचणीच्या काळात वेळ प्रसंग आल्यावर कधी कुणाची गरज भासेल हे कधीच कुणाला सांगता येत नाही. म्हणून तो आज असं वाटलं असेल का एकमेकाला आज एकमेकाची, शिवसेनेला राष्ट्रवादीची गरज आहे, शरद पवारांना उद्धव साहेबांची गरज आहे, उद्धव साहेबांना शरद पवारांची गरज आहे. हे एकमेकांचे विचार आज कुठेतरी जुळले असतील. जे इथून मागे नाही जुळले ते आज जुळले असतील. त्याच्यामुळे त्यांना वाटलं आज वरिष्ठ नेत्यांना का बुवा आम्हाला एकत्रित येऊन कुठेतरी आम्ही पण इथून मागे जे विसंगती आमच्यामध्ये होती ती आज आम्हाला कुठेतरी एकवटलेली दिसती. जसे शिवसेना भाजप इथून मागे कित्येक वर्ष एकत्रितपणे लढत होतं, आज ते एकत्र न राहता आज यांना वाटलं का बुवा आम्ही एकत्रपणे राहून नक्की आम्ही भारत देश किंवा महाराष्ट्राचा विकास करू. आज त्यांच्या मनात आलं, त्याच्यामुळे ते लढू शकतात. म्हणजे केंद्र सरकार शेतकरी द्रोही, भाजपचं सरकार आता तर 100% तर द्रोही असं दिसतंच आहे. तुम्ही पंजाबची परिस्थिती पाहताय, तुम्ही आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पाहताय, सोयाबीनच्या बाबतीतलं तेच परिस्थिती पाहताय. शेतकऱ्याची ध्येय धोरणं ही आजपर्यंतच्या या असलेल्या सरकारच्या दृष्टिकोनातून फक्त तोंड पुसण्याचं काम चाललं आहे की काय, असं सर्वसामान्य असलेल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. कुठेतरी आमच्या एखाद्या शेतकऱ्याचं कांद्याचं पैसा जास्त झाला किंवा टोमॅटोचे पैसे झाले का त्याचा गाजावाजा होतो. मग ते मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा बातमीच्या माध्यमातून म्हणा त्याचा सत्कार होतो, त्यांनी एवढे पैसे त्याचे टोमॅटोचे झाले, एवढे पैसे कांद्याचे झाले, परंतु आज आमचे पैसे झाले नाही याचा कुठे गाजावाजा होतो, त्याचा कुठं कोण आवाज उठवतो. आज मी मगाशी म्हटलो साहेब, त्या असलेल्या शेतकऱ्याच्यावरती सर्वसामान्य नव्हे तर आमचा मजूरसुद्धा त्याच्यावरती अवलंबून आहे. का बुवा ज्या असलेल्या होतकरू मुलांना, ज्या महिलांना आज तुटपुंजी शेती आहे, ज्यांना कुठे नोकरी व्यवसाय भेटत नाही, ते शेतामध्ये जाऊन स्वतः काम करतात. आज मजुरांची परिस्थिती तुम्ही पाहताय, 700 रुपये रोज देऊन सुद्धा मजूर कामाला येत नाही. आज बाहेर राज्यांमधले मजूर इथे घेऊन आज आम्हाला कामं करावं लागतात. आमच्या असलेल्या परिसरातील नव्हे तर या महाराष्ट्रातील असलेला तरुण हा बेरोजगार तर होतोय, पण हा कुठेतरी वेगळ्या दिशेने आज आम्हाला जाताना दिसत आहे. हे तुम्ही बारीक विचार विनिमय जर केला तर हे नक्कीच आपल्याला त्यातनं जाणवताना दिसेल साहेब. म्हणजे शेतकरी सामान्य वर्ग यांना भाजप अडचणीत आणतोय, भाजप जनतेच्या हिताचा नाही असं म्हणायचं? भाजप अडचणीत आणतंय म्हणण्यापेक्षा जे विचार करण्याची शैली जी आहे ती विचार करण्याची कुठेतरी पद्धत म्हणा किंवा जे विचार विनिमय आहे हे असलेल्या तरुणांमध्ये जनजागृती
तर नक्कीच होत आहे. आज आम्हाला पण माहिती आहे शिक्षण पद्धती असेल किंवा आम्ही ज्या वेळेला सर्वसामान्य याच्यात वावरतो त्यावेळेला एकंदरीत आज असं कुठेतरी दिसून राहिलं आहे की आमचा असलेला दिवसेंदिवस तरुण हा बेरोजगार होत चाललेला आहे. हा कुठेतरी प्रत्येक असलेल्या तरुणाच्या डोक्यात फक्त आणि फक्त राजकारणाचा दृष्टिकोन हा त्याच्या डोळ्यासमोर. जीवन भाऊ तुम्हाला एक मिनिट थांबवतो. थोडक्यात काय तर जनतेने महाविकास आघाडीसोबत थांबावं, महायुतीसोबत भाजपसोबत जाऊ नये. 100% आता इथून मागं आदरणीय मोदी साहेबांना जसं ज्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो, त्यांची ध्येय धोरणं दृष्टिकोन चांगला होता. नक्कीच मोदी साहेबांचं अमित शहांचं काम हे चांगलं होतं, परंतु आज जे दिसतंय, आज जे समोर दिसतंय हे कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललेलं दिसतंय. म्हणूनच की काय आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये कुठेतरी त्या असलेल्या हुकुमशाहीच्या राजकारणाला थांबवण्याचा प्रयत्न हा सर्वसामान्य जनता करते हे एकंदरीत आपणाला वाणीसाहेब मान्यच करावा लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे. भारतीय जनता पक्ष किंवा केंद्रातलं सरकार सर्वसामान्यांच्या सोबत नाही, शेतकऱ्यांच्या सोबत नाही असं तुम्ही जे म्हणताय आणि लोकांना जे अपील करताय की महाविकास आघाडी सोबत राहा, मग हे सगळं तुमच्या कुटुंबाच्या प्रमुखांना का सांगत नाही? कुटुंबाच्या प्रमुखांना सांगायचं म्हटलं तर त्यांनी आपल्याला आणले, आपण त्यांना नाही आणलं. विचार बदलले पाहिजेत, त्यांचे बदलायला विचार लावलं पाहिजे. त्यांचे विचार बदलण्याची माझी इथपर्यंत अजून म्हणजे आपल्या घरामध्ये भाजपची बीज पेरायची, ती वाढवायची आणि लोकांना सांगायचं नाही भाजपला दूर करा. तसं नाही. त्यांना तुम्ही कोणी पकडायचं. हा, माझा प्रश्न त्यांना आहे. तुमच्याकडे मी येतो, तुमच्याकडे सर तुम्ही मला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहात, मी तुम्हाला ते सगळं सहन होत नाही, मी तुमच्याकडे येणार आहे, मला यांच्याकडनं समजून घेऊ द्या. नक्कीच ज्या वेळेला आमच्यामध्ये विचारविनिमय होतो त्यावेळेला मी तुम्हाला मगाशी म्हटलं का बा प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी आहे. आज तुमचे विचार, माझे विचार, सरांचे विचार, आपण तिघांची विसंगती ही वेगवेगळी असणार आहे. कुटुंबामध्ये ज्या वेळेला कुटुंब चालवत असताना ते पहिल्यापासनं म्हणजे आदरणीय लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारीजी वाजपेयी त्या असलेल्या पहिल्या ज्या वेळेला तुमच्या घरात दोन पक्ष मान्य आहेत. दोन पक्ष मान्य आहे ना साहेब, मान्य का नाही, परंतु ते पहिल्यापासनं आणि त्याच्यानंतर जेव्हा मला 1997 पासून जेव्हापासून राजकारण समजतंय तेव्हापासनं मतदानाचा मला अधिकार आला तेव्हापासून मी शिवसेनेचं. पण आपण लोकांना सांगणार की बाबा भाजप पक्ष कसा शेतकरी द्रोही आहे आणि घरामध्ये मात्र भाजप वाढवलं जातोय. घरामध्ये वाढवला जात नाहीये, ते त्यांच्या विचाराने ते चालतायत, मी माझ्या विचाराने असो. चालतो. जीवन भाऊ शेवटी तो प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मूळ मुद्दा येतो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची, खासदार कोण हवा, आढळराव की कोल्हे? आता मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं काम करतोय. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक मताने आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस आम्ही एकत्रितपणे आत्ता लढत आहोत. आमचा उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे आहेत. त्याच्यामुळे माझी नक्कीच भावना असणार आहे की डॉक्टर अमोलजी कोल्हे हे आमच्या या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार व्हावे ही माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका ही असणार आहे. आणि त्यासाठी पक्ष जे मला आदेश देईल, ज्या पद्धतीने मला काम करायला सांगेन, ज्या पद्धतीने बांधणी करायला सांगेन त्या पद्धतीने तालुका प्रमुख असतील किंवा माझ्याकडे जे आत्ता युवा सेनेचं पद आहे त्या पदाला मला कुठेतरी न्याय द्यावा लागणारच आहे. जर मी नाही काम केलं तर मला निष्क्रिय कार्यकर्ता किंवा निष्क्रिय पदाधिकारी म्हणून माझ्याकडे पाहिलं जाईल. त्यामुळे माझ्या कोणत्या जे डाग माझ्यावरती लागून घ्यायचा नाही. जे मला खुर्ची दिली आहे ते माझ्या वैयक्तिक स्वतःच्या नावाला मोठं करण्यापेक्षा मी त्या खुर्चीला जास्त मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते आजपर्यंत केलं ते इथून पुढे तेच करणार आहे की मला जी लोकांनी त्या खुर्चीवरचं बसवले त्या खुर्चीला न्याय देण्याची भूमिका माझी स्पष्ट असणार आहे. जीवन भाऊ तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहात. जर शिवाजीराव आढळरावांनी तुम्हाला जुन्नर पंचायत समितीच्या सभापतीच्या खुर्चीवर बसवलं असतं तर जीवन शिंदेची भूमिका तीच राहिली असते का? आदरणीय वाणी साहेब, तुम्हाला एका गोष्टीची जाणीव करून देतो की मला पंचायत समितीचं तिकीट हे आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांनी दिलं, ते पण शिवसेनेचं. कारण की ते त्यावेळेला शिवसेनेचे नेते होते, खासदार पण तेच होते आणि तिकीट वाटपाचं सगळं नियोजन या शिरूर लोकसभा मतदारसंघातलं आदरणीय शिवाजीदादांकडे होतं. त्याच्यामुळे मी त्यांना अजूनही आदरणीय मानतो, ते आदरणीय माझ्यासाठी असणार आहे. परंतु आज आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत
त्या पक्षाचं आम्हाला काम करायचं आहे. म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे का बा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या असलेल्या तिन्ही पक्षांचं एकत्रित जो आमचा खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आहे तो डॉक्टर अमोलजी कोल्हे आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं काम करणं कर्मप्राप्त आहे. तुम्ही कोल्हे साहेबांचं काम करताय, जनतेने मतदारांनी कोल्हेंना का स्वीकारावं, काय जमेच्या बाजू? 5 वर्षामध्ये पाहायला गेलं तर 5 वर्षामध्ये एखादा असलेला खासदार की त्याला संसदरत्न किती वेळा मिळाला हे तुम्हाला माहीत आहे. त्यांनी केलेली एक तरुण असलेला खासदार जो डॉक्टर आहे. भाऊ मला माफ करा, मी तुम्हाला परत एकदा थांबवतो. संसदरत्न पुरस्कार हा संसदेचा नाही, खाजगी लोकांनी दिलेला पुरस्कार आहे. त्याच्यावर वारंवार चर्चा होते. त्या पुरस्काराचं वारंवार आपण जेव्हा नाव घेतो ना, लोकांना सुद्धा त्याची वॉमिटिंग व्हायला लागली. नक्कीच वॉमिटिंग होणार ना साहेब. एखादी खाजगी संस्था जरी देत असेल तरी ती खाजगी संस्था कशाच्या अनुषंगाने देते? असं कोणी पैसे देऊन तर असे संसदरत्न तर नाही भेटत ना. का पैसे देऊन? असंही अप्रत्यक्षपणे आढळराव म्हणाले होते. कशा पद्धतीने हा पुरस्कार मिळतो? मग आदरणीय आढळराव साहेबांना पण तशा पद्धतीने संसदरत्न ते म्हणाले मी भेटले. पुढचे घेतले नाही. मग तर जे घेतले ते पैसे तर घेतले. त्याचे संशोधन व्हावं, चौकशी व्हावी. नक्कीच झाली पाहिजे ना. आता साहेब टीका जर त्यांनी केल्या एकमेकावरती, हे राजकारण आहे, हे लोकशाही आहे, याने टीका त्याच्यावर केली म्हणून त्याने टीका त्याच्यावरती करायची, हा अनुषंग न घेता असलेला भविष्यातला अजेंडा काय असणार आहे? समजा इथून मागचा अमोल कोल्हे साहेबांना 5 वर्ष खासदारकीची दिले, 5 वर्षाचा त्यांचा अजेंडा काय होता आणि इथून पुढचा 5 वर्षानंतरचा त्यांचा अजेंडा काय असणार आहे, हा समोर आमच्या डोक्याच्या नजरेसमोर असला पाहिजे. आणि भविष्य काळामध्ये आम्हाला वाटतं की एक तरुण उमदा आणि आमच्या असलेल्या जुन्नर तालुक्याचा किती नाही म्हटलं तरी शिवनेरीचा तो छावा आहे, तो कुठेतरी आपल्या असलेल्या दिल्लीच्या तख्तावरती आवाज हा जुन्नर तालुक्याचा नक्कीच पोचू शकतो. ही एक भावना त्यांच्याकडनं अपेक्षा खूप आहेत आमच्या, आणि त्या नक्की भविष्य काळामध्ये पूर्ण करतील अशी आम्हाला आशा आहेत. आणि त्या पद्धतीने आम्ही असलेले सगळे तरुण ज्या वेळेला आम्ही त्यांचा कुठेतरी विडा निवडून येण्याचा ज्या वेळेला उचलतो त्यावेळेला आम्हाला पण त्यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत ना. आणि त्या अपेक्षा पूर्ण करून घेत असताना आम्ही सुद्धा त्यांना सांगूनच त्या गोष्टी करणार आहेत का बॉ साहेब, आज तुम्ही जरी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकी लढवत आहेत, परंतु ज्या इथून मागं ज्या काही तुमच्या चुका झाल्या असतील किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज जनता तुम्ही जे बोलताय का बॉ, तुम्हाला चुका काय वाटतं? जनता जे बोलतीये का बॉ 5 वर्षामध्ये आम्ही हा खासदार या असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहिला नाही, तर त्या अनुषंगाने त्यांनी क्लिअर कट त्यांची भूमिका मांडली का 2 वर्ष हे त्यांना माहीत नव्हतं ना, मला माहीत होतं ना, कोणता असलेल्या एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला किंवा नागरिकाला किंवा मोदी साहेबांना पण माहीत नव्हतं का कोरोनासारखा संसर्गजन्य विषाणू आपल्याकडे येईल आणि त्या अनुषंगाने कुठेतरी सगळं ठप्प होईल हे कुणालाही माहीत नव्हतं. ना अमोल कोल्हे साहेबांना माहीत होतं, ना शिवाजीदादांना माहीत होतं, ना मुख्यमंत्र्यांना माहीत होतं, ना पंतप्रधानांना माहीत होतं. त्यामुळे कुठेतरी तो कोरोनासारखा संसर्गजन्य विषाणू आला, 2 वर्ष सगळं ठप्प झालं. जरी ठप्प झालं असलं तरी त्यांनी त्यांची भूमिका मांडली का बाबा मी लसीकरण 5 लाखापेक्षा जास्तचं लसीकरण माझ्या लोकसभा मतदारसंघात करून घेतलं. लसीची जी किंमत होती, जी मेडिसिनची किंमत होती, ती अल्प दरामध्ये आणण्याचं काम केंद्रामध्ये त्याचा आवाज मी उठवला, ती त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आजही आम्ही पाहतोय की राष्ट्रवादीने ज्या वेळेला पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं शिवस्वराज्य यात्रा, बरोबर ना विजू सर, का राज्यभर फिरली होती, 56 सभा झाल्या. त्या 56 सभांमध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे आणि धनंजय मुंडे हे 2च चेहरे महाराष्ट्रावर फिरवले गेले. ते आम्ही त्याला महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले, नवे तर भारताच्या जनतेने पाहिले का बुवा हा असलेला खासदार हा त्यावेळेला संपूर्ण मतदारसंघात दुर्लक्ष झाले. तुम्हाला मान्य? मतदारसंघात त्यांच्याकडनं दुर्लक्ष झालं. ज्या वेळेला एखादा पक्ष एखाद्या नेत्यावरती जर जबाबदारी देतो तर त्या नेत्या वरिष्ठांचं त्याला ऐकणंच भाग आहे. कारण की तो पहिल्या टर्मला आलेला खासदार, तो पहिल्या टर्मला निवडून आलाय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांनी त्यांना आदेश दिल्यानंतर त्याचं आदेशाचं पालन करणंच आहे ना. आज आम्हाला उद्धव साहेबांनी म्हणा किंवा आमच्या वरिष्ठांनी म्हणा, नेत्यांनी जो आदेश दिला तो आम्हाला पालन करणंच भाग आहे ना. अमोल कोल्हे साहेबांनी महाराष्ट्रभर फिरण्याचा आदेश अजित पवारांचा ऐकला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर अमोल कोल्हे माझ्यासोबत या, हा अजित पवारांचा आदेश नाही ऐकला. त्यावेळेला त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब
मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं का बा त्यांनी त्या असलेल्या ज्या वडिलांनी जो वरिष्ठ आहे एखादा कुटुंब आणि तो कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुखाला साथ देण्याची भूमिका त्याची आहे. आज तुम्ही म्हणताय मी त्याला सांगू इच्छितो का बुवा समजा एखाद्या व्यक्तीने कुटुंब चालवत असताना तो कुटुंब प्रमुख आहे त्याने कुटुंब वाढवले आणि उद्या तुम्ही त्यालाच म्हणायचं का बुवा तुम्ही कुटुंब प्रमुख नाही आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला काढला हे जगाला माहीत आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. आणि आज त्यांचं चिन्ह गेलं म्हणून आज तुम्ही म्हणताय का तो पक्ष आमचा आहे म्हणजे असं जाऊन म्हणावं लागेल. आता ती बोलण्याची ही जागा नाही आहे पण आता ती बोलण्याची वेळ पण अशी आणली का बो एखाद्या नवरा बायकोचा मुलगा हा मी त्याचा बाप आहे हे तुम्ही मान्य करता आणि नंतर तुम्ही म्हणता तो माझा बापच नाही असं म्हटलं तर चालणार नाही ना साहेब. परंतु एक लक्षात घ्या, अमोल कोल्हे जे महाराष्ट्रभर दौरे काढले त्यांनी जे चांगलं केलं त्या गोष्टीला सॅल्यूट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर भाजपसोबत हे सगळे अजित पवार गेल्यानंतर अमोलजी कोल्हे शपथविधीला सहभागी झाले, ॲफिडेविटवर सही करून दिली. ते म्हणाले बरं झालं डोक्यावरचं खांद्यावर आलं. पण नंतर असं काय घडलं का कोल्हे साहेब निष्ठेच्या गप्पा करू लागले आणि नाही मला शरद पवारांच्या सोबतच राहायचंय. लोकांचा विश्वासाला कुठेतरी तडा गेला कोल्हे साहेबांच्या असं वाटत नाही? नाही वाटत साहेब. तशी भूमिका तसं तर काय मी माझ्या पाहण्यात आलेलं नाही. तशी भूमिका तशी काही दिसलेली नाही. आज तुम्ही शपथविधीला गेले ते माहिती? शपथविधीला जरी गेल्या त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सही केली माहिती? आदरणीय वाणी सर त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सही केली का नाही हे तर माझ्यासारख्या सर्वसामान्य असलेल्या कार्यकर्त्यांनी किंवा नागरिकांनी पाहिलेलं नाही. आता हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही तुमच्या होला हो म्हणायचं किंवा एखादा कोणतरी माझी माहिती खोटी असं म्हणून तुम्ही असू शकते ना साहेब. ते आम्हाला कुठे दाखवले शपथपत्र त्यांचं शेजारी प्रवक्ते विचारा त्यांना. त्यांचं जरी शपथपत्र प्रवक्त्यांना विचारा शेजारी, मी सांगतो ना ते त्याची भूमिका ते त्यांची सांगते. आज आम्हाला जे दिसतंय जे वास्तव्य आज आम्हाला दिसतंय का बुवा आज आम्हाला मान्य आहे. आज तुम्ही प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांवरती ज्या पद्धतीने त्यांची जी रणनीती आज तुम्हाला पाहायला दिसत असेल का शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज कोणताही नेता त्यांच्या पाठीमागे नसताना आज त्यांना लोक डोक्या उचलून का घेत आहे? कारण की आज पाठीमागे कोण नेता नाही. उद्धव साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, सॉरी शरद पवार साहेब आहेत, काँग्रेसचे सगळे नेते आहेत. तुम्ही म्हणता पाठीशी कोण नाही? शिरूर लोकसभा मतदारसंघातला नेता साहेब मी म्हणतोय एकही आमदार नाही. फक्त अशोक पवार हा एकमेव शिरूरचा असलेला आमदार सोडला तर आज जुन्नर तालुक्यातील सगळे असलेले पक्षाची विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सोबत आहेत. आमदार बोलतोय आजी माझे आमदार. विग्नरचे अध्यक्ष आमदारापेक्षा मोठं कार्य आहे. नक्कीच. आता तुम्हाला वाटत असेल त्यांचं कार्य मोठं आहे तर नक्की असणारच आहे. आणि मला शंका आहे? नाही शंका नाहीये मला. ते नक्की येऊ का ते एखादी संस्था आणि आमदार हा प्रथम नागरिक याच्यामध्ये फरक आहे साहेब. किती नाही म्हटलं तर माझे आमदार आजी आमदार यांचं असलेलं वलय किंवा असलेले आज तुम्ही पाहायला गेलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघात व अतुल शेठ असतील, शेजारी दिलीप वळसे पाटील साहेब असतील, दिलीप मोहिते पाटील साहेब असतील, महेशदादा लांडगे साहेब असतील, ही सगळी मंडळी मातब्बर खरं तर आमदार लोक ही आज शिवाजीदादांच्या मागे आहे. तसं आज पाहायला गेलं तर एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य कोणत्याही असलेल्या राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आज डॉक्टरेटर पदवी घेऊन कलाकार म्हणून आणि डॉक्टर होऊन आज कुठेतरी खासदारकीच्या पदावरती जाऊन 5 वर्ष नक्कीच त्याने लोकसभा गाजवलेली आमच्यासारख्या तरुणांना दिसत आहे. ते कोणी नाकारू शकत नाही. भले नाही म्हणत असेल कोणी, ज्याला मान्य नाही त्याला मान्य नसेल, पण आम्हाला मान्य आहे की लोकसभेमध्ये कांद्याच्या प्रश्नावरती भले कोणी आवाज उठवला असेल नसेल हे मला माहीत नाही, पण आम्हाला माहीत आहे का बुवा त्यांनी नक्कीच लोकसभेमध्ये तो असलेला शेतकऱ्यांच्या कांद्या प्रश्नावरती आज आवाज त्यांनी उठवलेला. फक्त हे 2च खासदार आम्हाला दिसत आहे, एक सुप्रियाताई सुळे आणि एक डॉक्टर अमोलजी कोल्हे. आणि राहिली टिप्पणी करायची तालुक्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत नाही तर त्याचं पण अनुषंगाने तुम्हाला उलगडा करतो की आमच्या असलेल्या बाजूच्या आमचा जो शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे
बाजूचा आमचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे, पलीकडचा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे. या असलेल्या लोकसभा मतदारसंघातले खासदार जे होते, डॉक्टर सदाशिव लोखंडे असतील किंवा इकडे गजानन बाबर असतील, सुजय विखे पाटील असतील, जेवढे श्रीरंग बारणे साहेब असतील, या लोकांची प्रचिती किती आहे आणि आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांची प्रचिती किती आहे ही महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण भारत देशाने पाहिलेली आहे. त्याच्यामुळे अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघात दिसत नाही हे म्हणणं, ते म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही, ही परिस्थिती लोकांमध्ये खरं तर रुजवण्याचं काम हे समोरचे नेते मंडळी करतायत. आणि किती नाही म्हटलं तरी आज डॉक्टर अमोलजी कोल्हे हे सेलिब्रिटी म्हणून आहेत, एक कलाकार आहेत आणि त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वसामान्य असलेल्या तरुणाईमध्ये म्हणा, नागरिकांमध्ये म्हणा, हा एक सेलिब्रिटी म्हणून पाहिला जातो. आज जर ते या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यात ज्या वेळेला फिरतात त्यावेळेला इथले असलेले आमदार असतील, जुन्नरचे म्हणा, आंबेगावचे म्हणा, तुमचे खेडचे म्हणा, भोसीचे म्हणा, ज्या वेळेला खासदार आणि आमदार हे एकत्रितपणे ज्या वेळेला फिरत असतात त्यावेळेला किती नाही म्हटलं तरी सर्वसामान्य असलेला नागरिक किंवा मुलं असतील, तरुणाई असेल, ही एक शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून, सेलिब्रिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक शिवनेरीचा मावळा म्हणून पाहिलं जातं. संभाजी मालिकेतला एक असलेला संभाजी राजांची त्यांच्यामध्ये छबी असल्यामुळे त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येकजण त्यांचा सेल्फी काढण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या मागे थांबण्यासाठी म्हणा त्यावेळेला लोकप्रिय नेता म्हणून ही छबी कधी पाहायला मिळेल? लोकप्रिय अभिनेता म्हणून लोक येत आहेत, सेल्फी काढतायत, परंतु जनतेचे प्रश्न सोडवणारा नेता अमोल कोल्हे आणि त्यांच्यासोबत आपण फोटो काढायचा आहे, ही प्रतिमा कधी तयार होईल? ही प्रतिमा साहेब तयार नक्कीच झाली असती. ही का थांबवली, कुणी थांबवली याच्यावरती मी स्पष्टता देण्यापेक्षा आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे याच्यावरती नक्कीच त्यांची असलेली भूमिका ती स्पष्ट करतील. आणि हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आहे किंवा अजूनही बाकीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे की कोणी त्यांना येऊन दिलं की नाही दिलं. जर तरच्या गोष्टी आहेत त्या समोर येतीलच. व कशाबद्दल येऊन नाही दिलं, कुणाची प्रतिमा तिथे कमी होत होती, कुणाची उंची तिथे वाढत होती, त्या खूप जरतरच्या गोष्टी आहेत. त्या वेळ प्रसंग आल्यानंतर जे स्टेज भेटेल त्या स्टेजवरती माझ्यासारखा कार्यकर्ता बोलेल किंवा अजूनही नेते मंडळी बोलतील, त्यांच्या भूमिका स्पष्टपणे नक्कीच मांडणार आहेत. फक्त माझी सगळ्यांना विनंती असणार आहे, विकासाच्या मुद्द्यावर ज्या वेळेला निवडणूक लढली जाते, विकासाच्या मुद्द्याने लढा. लोकशाही आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या भूमिका मांडायच्या असतात. जीवन शिंदे एकट्याने मतदान केलं किंवा जीवन शिंदे एकटा या परिसरामध्ये काम करतोय म्हणून एकट्या जीवन शिंदेच्या असलेल्या कामावरती एवढे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निवडून येणार नाहीत. त्याच्यामुळे कुणी असं वैयक्तिक म्हणू नये का बा आम्ही लय मदत काम केलं किंवा आम्ही फार काम केलंय म्हणून मागच्या वेळेला ते निवडून आलेत आणि आता आम्ही काम नाही करणार म्हणून ते निवडून येणार नाही. हा संभ्रम नाही आहे. ही सर्वसामान्य जनता आहे, त्यांना माहीत आहे कुणाला निवडून द्यायचं, कोण कामाचं आहे, कोण आवाज उठवणार आहे. जरी उद्या भविष्यात जरी मोदींचं सरकार असलं तरी तिथं असलेला विरोधी पक्षनेता हा सुद्धा तितक्याच ताकदीचा, तितक्याच तगडा असू शकतो. म्हणून माझ्यासारख्या असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची किंवा माझ्यासारख्याची भूमिका ही पण असणार आहे. उद्या समजा जरी मोदीचं सरकार असलं तरी तिथं हुकुमशाही न चालवा म्हणून ज्या पद्धतीने आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी जो असलेला जुन्नर तालुका त्या दिल्लीसमोर झुकला नाही, तो नक्कीच हा असलेला शिवनेरीचा छावा हा मावळा त्या दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. असलेला आवाज नक्कीच उठवण्याचं काम हा आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून करेल, ही माझ्यासारख्या तरुणाची भावना असणार आहे. त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींनी जे आदेश आम्हाला दिलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करून अधिकचं मतदान त्यांना होईल आणि जास्तीचं लीड या जुन्नर तालुक्यात कसं देता येईल ही भूमिका ही माझी स्वतःची वैयक्तिकपणे तर नक्कीच असणार आहे. आज आम्ही कुठेतरी इथून मागे एकमेकाच्या विरुद्ध होतो. आज आमच्या मनामध्ये चांगली भावना आहे. आज एकत्रित येऊन आज आम्ही नक्कीच या असलेल्या पूर्वपट्ट्यामध्ये मग वडगाव आनंदपासून तर आण्याच्या पठारपर्यंत अधिकचं जास्तीचं लीड आमच्या माध्यमातून नक्कीच डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांच्या तुतारीला असेल असं नक्कीच तुमच्या या विग्नर टाईमच्या माध्यमातून तुम्हाला ग्वाही देतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल कोल्हे भविष्यात चांगला प्रयत्न करतील, ही अमोल कोल्हेंची गॅरंटी का जीवन शिंदेची गॅरंटी?
ही डॉक्टर अमोल कोल्हेंची गॅरंटी माझ्यासारखा, मी मगाशीच जसं म्हटलं मोदी तरुण, म्हणतो हे मोदी की गॅरंटी आहे, तशी डॉक्टर अमोल कोल्हेंची ही गॅरंटी असणार आहे. आणि ती गॅरंटी देण्याचं काम ही जीवन शिंदेची असणार आहे. कारण की ज्या वेळेला आम्ही सर्वसामान्य कुटुंबाला ज्या वेळेला ग्वाही देतो की मी तुमच्या असलेल्या अडीअडचणीला, शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला तुमचा आवाज उठवण्यासाठी आम्ही जसं धावतो, तसं आमच्या नेत्याला आमचं सांगणं काम आहे ना. मग आम्ही पण आमच्या नेत्याला सांगू, दादा ही अशी अशी अडचण आहे, डॉक्टर साहेब ही असे असे प्रयत्न आहेत, तुमच्या ज्या चुका झालेल्या असतील, तुम्ही समजा जनता दरबार घेत नसाल तर 15 दिवसातून तुम्ही या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जनता दरबार भरवा. तुम्ही स्वतःचा डब्बा घेऊन त्या ठिकाणी बसा. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असलेल्या शेवटच्या घटकापर्यंत शेवटचा माणूस त्याच्या असलेल्या प्रश्नांना उत्तर भेटत नाही तोपर्यंत खरं तर त्यांनी जनता दरबार घ्यावा. या भूमिका आम्ही आमच्या स्पष्टपणे त्यांना सांगणार आहेत, या सांगितलेल्या पण आहेत. आणि नक्की त्याच्यामध्ये ज्या तुम्हाला आता लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना असं वाटतंय की ज्या गोष्टी घडल्या नाही त्या भविष्य काळामध्ये त्यांच्याकडनं नक्की होतील, अशी या निमित्तानं तुम्हाला ग्वाही देतो. आपल्या सोबत होते जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य जीवनभाऊ शिंदे. त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. या विभागाचे खासदार अमोल कोल्हे यांनी 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मतदारसंघात कामं केलीत त्यांच्या कामावर ते समाधानी आहेत. राज्यामध्ये महाआघाडी आहे, महाआघाडीची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणे आम्ही अमोल कोल्हे यांच्या सोबत आहोत. अमोल कोल्हेंना आम्ही विजयी करू असाच त्यांचा दावा आहे. आता मतदार कोणाला स्वीकारतात कोणाला नाकारतात हे आपल्याला 4 जूनला समजेल. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, आळेफाटा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.